ठिकाणी लेखाचं लग्न जमलं ना तर 21 मोदकांचा नैवेद्य दाखवीन तुला. खरं तर सगळ्या गोष्टी पूर्णपणे मी तिला सांगितलेल्या नाही आहेत, पण तिच्या भल्यासाठीच करते. सगळं सुरळीतपणे पार पडू दे. उघडून तर बघ. हे काय होतंय मला? माझ्या डोळ्यांसमोर सतत लेखाचाच चेहरा काय येतोय? याचा अर्थ काय? यशनेही तिचाच चेहरा पाहिला याची मला खात्री आहे. यशने लेखाला प्रपोज तर केलं नसेल? नाही, यश तसं करणार नाही. कारण लेखाला यश आवडतो की नाही ते त्याला अजून माहिती नाहीये. त्या दिवशी देवळात लेखाने कुणाचा चेहरा पाहिला हे तिने कुणालाच सांगितलं नाहीये. मग मी हे का मानून चाललोय की लेखाला यशच आवडत असेल? कदाचित यशऐवजी तिला दुसरा कोणीही आवडत असेल. कदाचित मी सुद्धा. नाही, मी हा भलताच विचार का करतोय? नाही, हे शक्य नाही. माझ्या लेखाची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नाही. अगदी ही लेखाही नाही. यशला ही आवडते तशी मलाही माझी लेखा आवडते. अरे हाय ताई. आलीस? हो, कशी आहेस तू? मजेत. दमलीस ना? थोडीशी. कसा झाला प्रवास? मस्त. ज्या कामासाठी गेलो होतीस ते सगळं व्यवस्थित झालं ना? हो, झालं. लेखा, मला ना जरा महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी. हां, बोल ना, काय झालं? अगं, तू बंगलोरला गेलीस ना, त्याच्यानंतर 1 मिनिट. साहिल. हां साहिल, बोल. अगं कुठे आहेस तू? तुला केव्हापासून फोन ट्राय करतोय, फोन का नाही उचलत आहेस तू? सो सॉरी, मी कंपनीच्या कामाने बाहेर गेले होते आणि माझा फोन सायलेंट मोडवर होता. मी कोणाचेच कॉल्स नाही घेऊ शकले. बोल, काय म्हणतोयस? अगं पण माझे मिस कॉल्स बघून तुला मला एकदाही फोन करावासा नाही वाटला? मी खरंच खूप बिझी होते साहिल, आय एम सॉरी. आणि काय रे, मी फोन केल्यावर तुम्हाला म्हणतोस कुठल्याही वेळी फोन करतेस म्हणून माझ्यावर ओरडतोस, म्हणूनच मी फोन नाही केला. बरं बरं, ठीक आहे. मला सांग, तू आहेस कुठे? मी आत्ता जस्ट घरी पोहोचले. काय? तुम्ही दोघी काय करता, कुठे असताना काही कळत? बरं, मी मुंबईला निघालोय. का असं अचानक? म्हणजे तूच म्हणाला होतास ना मी काम पूर्ण झाल्याशिवाय येणार नाही म्हणून. मग आता काय झालं? हो, मी असं म्हणालो होतो. अगं असं काय करतेस? तुझं लग्नाचं प्रकरण काढलंस ना तू मध्ये. काय? कोणाचं लग्न? तुझं लग्न आणि कोणाचं? 1 मिनिट, तू काय बोलतोयस? मी लग्न करते तुला कोणी सांगितलं?
तुम्ही दोघी मिळून ना मला ठार वेड करणार आहात. अगं तू म्हणतेस की तुला कोणी सांगितलं लग्न करते तू? आणि दुर्गाताई म्हणते की तू लग्न करतेस. आता मी काय समजायचं? काय? हो, दुर्गाताईच मला असं म्हणाली की तू लग्न करतेस, ताबडतोब मुंबईला निघून ये म्हणून. हॅलो हॅलो. साहिल, ताईने इथे काय गोंधळ घातलाय मला खरंच काही माहिती नाही. मी आधी तिच्याशी बोलते, मग तुला फोन करते, ठीक आहे? अगं पण हा काय वेडेपणा आहे? साहिल प्लीज, मी म्हणाले ना, मी नंतर फोन करते तुला. बाय. अगं हॅलो हॅलो. शे, आता मी काय करू? मुंबईला जाऊ की नको? नाही, पण मुंबईला जाण्यात काय पॉइंट आहे? एखाद्याचं लग्न ठरलंच कुठे? काय मग आमचे धडाडीचे कार्यकर्ते काय करताय? साहेब तुम्ही बसा ना. ठीक आहे. काय झालं साहेब? काही नाही, जरा जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. जाऊ दे, ते सोड. बरं मला सांग, तुझी तयारी झाली का? तू निघालायस ना, म्हणून खास तुला भेटायला म्हणून आलोय मी. सो नाईस ऑफ यू साहेब. अरे त्यात माझाही स्वार्थ आहेच. शेवटी आमच्या पक्षाचं भवितव्य आहात तुम्ही कार्यकर्ते. तुमची काळजी घ्यायला नको? साहेब एक विचारू? बोल. तुम्ही फक्त एवढ्या एका कारणासाठीच इथे आला होतात? दुर्गेश, खरं सांगायचं तर नाही. ऍक्च्युली हे एकमेव कारण नाही. बस साहेब, आता पुढे नका बोलू. साहेब तुम्ही माझ्याकरता इथे आलात, याच्यातच सगळं आलं. पण साहेब काय गंमत आहे बघा ना, माझं जाणंच कॅन्सल झालं. काय रे, एनी प्रॉब्लेम? नाही, काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली ताईची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी जाणार होतो ना, पण आत्ताच तिचा फोन येऊन गेला, तिची तब्येत ठीक आहे आता, त्यामुळे जाणं कॅन्सल. गुड. दुर्गेश मला सांग, तुझ्या घरी कोण कोण असतं रे? मी लहान होतो तेव्हाच माझे आई वडील गेले. मी सांगितलं होतं तुम्हाला. आता 2 मोठ्या बहिणी आणि मी, तिघेच. बहिणी काय करतात? एकीचं लग्न झालंय, पण तिचा नवरा आणि ती दोघे वेगळे झालेत. हो. तिनेच आम्हाला लहानाचं मोठं केलं. दुसरी बहीण आहे, ती नोकरी करते, फॅशन डिझायनर आहे. आणि तुमचं काय? तुम्ही काय करता की नाही काही? 12वीला आहे मी. दुर्गेश, म्हणजे तुझ्या अभ्यासाचं काय करतोस तू? आणि अरे तुमची परीक्षा तर आता तोंडावर आली असेल ना अगदी? असली परीक्षा साहेब, मला राजकारणात इंटरेस्ट आहे. दादासाहेब सरनाईकांचा आदर्श आहे माझ्यासमोर, मला त्यांच्यासारखं व्हायचंय, म्हणून तरी पार्टी जॉईन केली मी. म्हणजे मला सांग, तुझा अभ्यास, तुझी परीक्षा, हे सगळं बाजूला ठेवून तू आपल्या पक्षासाठी काम करतोयस? हो. हे बघ, हे अजिबात चालणार नाही मला. यापुढे आता तू माझं ऐकायचंयस. तू ताबडतोब मुंबईला जायचंयस, आधी तुझी परीक्षा द्यायची आहेस आणि मग परत यायचंयस, कळलं? नाही चल, मी साहेब प्लीज, मी शिक्षण सोडलंय. दुर्गेश, अरे तुम्हाला आजच्या तरुण पिढीला या शिक्षणाचं महत्व काही कळतच नाही का रे? हा सगळा खेळखंडोबा आहे का फक्त तुमच्यासाठी? नाही, तुम्हाला शिक्षणाचं महत्व आज कळणार नाही, काही वर्षांनी कळेल. पण तेव्हा ते कळून काही उपयोग नसेल. हे बघ, आणि जर तुला माझा आदर वाटत असेल तर तू माझं म्हणणं ऐकशील आणि तुझ्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी मुंबईला परत जाशील. पण साहेब मी पुण्याला हॉस्टेलला राहतो, त्यामुळे मला तिथेच जावं लागेल परीक्षेसाठी, आणि मला कामाची गरज आहे हो साहेब. अरे पण मग जर कामाची गरज असेल तर तू तुझा अभ्यास, तुझी परीक्षा हे सगळं सांभाळून काम करू शकतोस की. पुण्यात सुद्धा आपल्या पक्षाचं ऑफिस आहे. हवं तर मी तिथल्या माणसांशी बोलतो. हे बघ, मी तुझं काहीही ऐकणार नाहीये दुर्गेश. तू आता आधी ताबडतोब पुण्याला जाणार आहेस, तुझी परीक्षा देणार आहेस आणि मगच येऊन पार्टीचं काम करणार आहेस, कळलं? साहेब बास, दॅट्स इट.
यश, तुला खरंच असं वाटतंय? एसपी खरंच यार, हाय सिरियसली लव्ह यार. एसपी खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की मी तिच्या प्रेमात कसा पडलो. एसपी लेखा मला नेहमीच एक चांगली आणि हुशार मुलगी म्हणून 4 मुलींपेक्षा नेहमीच वेगळी वाटायची रे. पण मी तिच्या प्रेमात पडेन असं मला कधीच नव्हतं वाटलं. एसपी मी कित्येकदा तिला माझे फिलिंग्स एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला, पण आय डोंट नो वाय थिंग्स आर नॉट वर्किंग आउट. खरंच कळत नाहीये. आय मीन का मी तिच्या नजरेला नजर भिडून तिला हे सांगू शकत नाही की लेखा आय लव्ह यू. मी खरंच प्रेम करतो ना मी तिच्यावर. का तिच्या नकाराची भीती वाटते मला. यश, तू खरंच प्रेम करतोस तिच्यावर. आणि खरं सांगू, ज्या दिवशी लेखाने तुझा अहंकार दुखवला त्याच दिवशी तू तिच्या प्रेमात पडला. अरे बघ ना, यश, राजीवला काय कमी आहे? म्हणजे तू एक इशारा केलास तरी लग्नासाठी मुलींची लाईन लागेल. पण लेखा त्या मुलींसारखी नाहीये. ती वेगळी आहे. कारण तिला तुझ्या पैशाचा, तुझ्या श्रीमंतीचा काहीही फरक पडत नाही. आणि म्हणून मला वाटतं यश की लेखाही तुझ्यावर प्रेम करते. हा, पण ती ॲज अ पर्सन, माणूस म्हणून तुझ्यावर प्रेम करते. तुझी श्रीमंती, तुझा पैसा हे तिच्यासाठी महत्वाचं नाही. आणि बघ ना, लेखा एकच अशी मुलगी असेल की जिला तू कोण आहेस हे माहीत असून सुद्धा काही फरक पडत नाही. हो एसपी, म्हणूनच ती मला आवडते. कारण जे तिच्या मनात आहे तेच तिच्या चेहऱ्यावरही आहे. एसपी, आय वॉन्ट टू प्रपोज हर. पण कसं करू? एसपी, तूच म्हणाला होतास ना की तिने माझा चेहरा पाहिला होता म्हणून. पण तरी माझ्या मनाला सारखी हुरहुर वाटते की तिने मला नकार दिला तर. डोंट वरी यश. हे बघ, तुझं प्रेम खरं आहे, त्यामुळे एक दिवस ते तुलाच मिळणार. हा, पण ह्याचा अर्थ असा नाही की तू काहीच करायचं नाहीस म्हणून. माझं ऐक, लवकरात लवकर तिला प्रपोज कर. हे बघ, अशा गोष्टीत थांबायचं नसतं. अरे, उद्या काही होऊ शकतं. सो कम ऑन यश, बी ब्रेव. तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं सांगून टाक तिला. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. दुर्गेशची मला इतकी काळजी का वाटते? त्याला भेटल्यावर आपल्या कुणाला तरी भेटल्यासारखं का वाटतं मला? अगदी साहिलला भेटल्यावर जसं वाटायचं तसंच. हा मुलगा नक्की वेगळा आहे. त्याला या घराची, इथल्या माणसांची खडानखडा माहिती कशी काय आहे? कालही बाबा पेंटिंग करायचे हे तो बोलला होता. आणि बाबांनाही त्यांनी थोड्या वेळातच इम्प्रेस केलं होतं. हा मुलगा दिसतो त्यापेक्षा जास्त चंड तर नसेल ना? मनात काही कारस्थानं तर शिजत नसतील. नाही, शक्यच नाही. त्याचे डोळे पाहिले आहेत मी, आणि त्यात ते तसेच निष्पाप भाव आहेत. साहिलच्या डोळ्यात असायचे तसे. हे दुर्गेशच्या मनात काही कपट असणं शक्यच नाही. सईला पण त्याला बघून खूप खूप आनंद होईल. एकदा सईची आणि त्याची भेट करून द्यावी लागेल. नाही, नको. सध्या सई खूप हळवी झाली आहे. या दुर्गेशवर स्वतःच्या मुलाप्रमाणे जर ती प्रेम करायला लागली आणि नंतर तो अचानक निघून गेला तर? काय रे, दुर्गेश कुठे? काही आयडिया नाही मला. आयडिया नाही?
तूच त्याला सुट्टी दिलीस ना, म्हणून तो बाहेर गेला. ऑफिसमधल्या लोकांनी सांगितलं मला. अरे हो, ॲक्च्युली तो तुझीच परवानगी घ्यायला आला होता, पण तू नव्हताच ऑफिसमध्ये, म्हणून मीच त्याला जायला सांगितलं. असं काल आलेल्या पोरांना डोक्यावरती बसवून ठेवू नका. त्यांना स्वतःला सिद्ध तर करू दे आधी. उदय काका, अरे त्याचं काहीतरी महत्वाचं काम होतं असं तो म्हणाला, म्हणून जाऊ दिलं मी त्याला. त्यांची कसली आलेत महत्वाची कामं, आणि ह्या वयात काय नाही, पोरी बड्यांना फिरवायचं असेल, दुसरं काय. ते सांगतात आणि तुम्ही विश्वास ठेवता. अरे राजकारण आहे हे, असं कोणावरती विश्वास ठेवू नका. कधी गळा कापतील सांगता येत नाही. ठीक आहे, ह्याच्या पुढे त्याला कुठे जायचं असेल तर माझी परवानगी घेऊन जा म्हणा. ठीक आहे. आता जर मी यांना सांगितलं की दुर्गेश गावी चाललाय, तर ते त्याला जाऊच देणार नाही. त्यापेक्षा आत्ता उदय काकाशी काहीही न बोललेलंच बरं. बँगलोरला मी इतकी मजा केली ना. आपल्या ऑफिसचा एरिया तिथे एवढा मोठा आहे ना, खरं सांगू का, मला इथे पुन्हा यावंसं वाटतच नव्हतं. काय सांगते कायच नीता, आम्हाला तिथले फोटो तरी दाखव ना. कम ऑन यार, फेसबुकवर मी अपलोड केलेत पिक्चर्स. हॅव अ लुक. ए हाय लेखा. हाय नीता. वा, क्या बात आहे, आज छान दिसतेस. काही विशेष? थँक्यू. नाही, लेखा तू पण बँगलोरला खूप मजा केलीस ना. नीता आम्हाला तेच आता सांगत होती. खरंच खूप मजा आली. हाय लेखा. हाय सर. हाव आर यू? गुड. अँड हाव इज बँगलोर? बँगलोर वॉज रॉकिंग. आम्ही खूप मजा केली तिकडे. कोणाचं नाव लिहिलं? कंपनीचं आहे. ओपन. हे सगळं काय मला नाही माहित. मी मी खरंच काय नाही केलं. मी लेखा. काय झालं लेखा? नीता, एनी प्रॉब्लेम?
यश यश एक मिनिट यश वेट. एसपी ज्यांनी केलंय ना, तुला सांगतो त्याला मी सोडणार नाहीये. यश रिलॅक्स. अरे आता भडकून काय होणार आहे का? अरे मग काय करू? नुसतं असा तमाशा बघत राहू? आणि एसपी आय स्वेअर ऑन दिस, हे असं सगळं काही घडलेलं नाहीये यार. आय नो यश, मला तुझ्यावर आणि लेखावर पूर्ण भरोसा आहे. पण मला सांग, तुला नेमकं काय आठवतंय? अरे आता काही आठवून उपयोग आहे का? अरे हो, हे सगळं कोणी केलंय ना, ते आपल्याला शोधून काढायचंय. नाही एसपी, मला काहीच आठवत नाहीये, काहीच सुचत नाहीये मला. बरं ठीक आहे, मला सांग तिथे नेमकं काय घडलं? बँगलोरच्या ब्रांचच्या ओपनिंग नंतर नीता, मी आणि लेखा आम्ही तिघेही एका डेस्कमध्ये गेलो होतो. नाही 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 नाही, आमचा यश आहे ना, हा परदेशात वाढलेला असला तरी भारतीय संस्कार काही विसरलेला नाहीये. म्हणजे इथल्या भारतीय मुलांपेक्षाही तो अधिक भारतीय आहे. हो हो हो. बरं, मी काय म्हणत होतो, मग कधी येत आहे सोनलला घेऊन आमच्याकडे? आमच्या मृदुलाला भयंकर कौतुक आहे तिचं. एकदा कौतुक करायला लागली की थांबतच नाही ती. हा, या ना या, तुमच्या सोयीने दिवस ठरवून या तुम्ही. मी यशला बोलून घेतो. हा हा, बाय. काय आज एकदम खुशीत दिसतोयस? अरे ती कल्पना आहे ना, मृदुलाची मैत्रीण आहे, तिच्या मिस्टरांशी बोलत होतो मी. त्यांची मुलगी आहे सोनल, तिच्यासाठी आपलं यश करता. काय आहे, मृदुलाला भयंकर कौतुक आहे तिचं, आणि त्या सोनललाही मृदुलाचा भयंकर लढा आहे म्हणे. म्हटलं चांगलं आहे, जर काही योग असेल, उत्तम असेल तर उडवून देऊ बाहेर. काय हो, पण यशला या गोष्टीची कल्पना दिली आहेत का तुम्ही? त्याला माहिती आहे का यातलं काही? पण त्याला काय सांगायचं आणि विचारायचं? आणि आपण काय त्याचं वाईट करणार आहोत का? शिवाय असं आहे की त्याचे आई वडील गेल्यानंतर सगळी जबाबदारी आपणच उचलायला हवी की नको? हो, पण एखाद्याला या अशा गोष्टींची पूर्वकल्पना न देता जर असा निर्णय घेतला तर काय घडू शकतं हे आपल्या घरातल्या उदाहरणावरूनच आपल्याला कळलंय. म्हणजे सानिकाच्या बाबतीत जे काही घडलं ते. अरे तू सानिका आणि यशची काय बरोबरी करतोस? ही जी सोनल आहे ना, तिची मुलं 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आणि एवढी संपत्ती तिच्याकडे, हे कळलं की यश लगेच तयार होईल. हो, पण यश तयार होईल अशी पक्की खात्री आहे तुझी? अरे बाबा, सानिकाची केस वेगळी, ती इमोशनल आहे, हा प्रॅक्टिकली विचार करणारा मुलगा आहे. म्हणूनच म्हणतोय मी, बुद्धीने विचार करणारा मुलगा आहे तो. जर त्याला तुमची ही गोष्ट नाही पटली तर तो अजिबात करणार नाही तसं. हे बघ, त्याला कसं पटवायचं ना ते माझ्यावरती. आणि काय, त्याला सांगूनही जर का त्यांनी नाही ऐकलं तर आपण काय करणार? सांगण्याचं काम आपलं आहे, हो की नाही? चला आपण ऑफिसमध्ये जाऊया. नाही अरे, मी जरा आधी आपल्या फॅक्टरीत जाऊन येतो आणि मग येतो ऑफिसला. तुझा खरा ओढा कुठे आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे वारसदार. काय माहिती का, ते असं उडून ताणून आणि बळजबरीने कोणाला राजकारणी नाही बनवत आहे. बघूया, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. शिवाय तुमची बारीक नजर आहेच आमच्या सगळ्या हालचालींवर, वागण्यावर. हो तर, आमचं अगदी बारीक लक्ष आहे तुमच्यावरती. करा करा, प्रयत्न करा.
ठीक आहे, तू तुझ्या फॅक्टरीतली कामं आटपून ये, मी जातो पुढे. हा उदय काका नक्की मला एनकरेज करतोय का डिस्करेज करतोय त्याच्या बोलण्यावरनं काहीच अंदाज येत नाही. असो, लेखा, तू अजून इथेच आहेस? मला वाटलं एव्हाना तोंड काळं केलं असशील तू. हे काय बोलतेस? खरं तेच बोलतेय मी. माणसाने निर्लज्ज असावं, पण त्यालाही काही मर्यादा असायला हव्यात ना. बघ, म्हणजे तुझ्या जागी जर दुसरी कोणती मुलगी असती ना, तर ती आतापर्यंत ह्या ऑफिसमधून निघून गेली असती. पण तू मात्र इथे चिकटून बसलीयस. आता तुझी मिरवणूक काढू का मी? लेखा, काय वाटलं ग तुला? मला तू खूप आवडतेस म्हणून मी तुझ्याशी मैत्री केली आहे, सुखदुःखाच्या गप्पा शेअर करण्यासाठी. सॉरी, त्या दिवशी जेव्हा तू झोपली होतीस ना, तेव्हा मीच तुझे फोटो काढले होते. कधी तुला एकदा या ऑफिसमधनं बाहेर फेकते ना, असं झालंय मला. आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालंय. चल, निघ इथून. मी असं काही होऊ देणार नाही. मी आता सगळ्यांना जाऊन सांगेन की तू काय केलंयस. हे जास्त बडबड करायची नाही हा. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे आणि यशचे फोटो माझ्याकडे आहेत आणि ते मी सगळ्यांना अक्षतांप्रमाणे वाटू शकते, कळलं? आणि समजा हे फोटो जर मीडियाकडे गेले तर लेखा, तू कोणाकोणाला आणि काय काय उत्तर देणार आहेस ग? कारण त्या दिवशी तुमच्या दोघांव्यतिरिक्त फक्त मीच तिथे होते आणि शुद्धीतही. वाव, मस्त ब्रेकिंग न्यूज आहे. यश राजीव त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीवर प्रेम करतो. लोकांना गॉसिप करण्यासाठी एक नवीन विषय मिळेल. वाव, ग्रेट. तू का असं वागतेस नीता? मी तुझं काय वाईट केलंय? तुला हवंय तरी काय? मला तुला इथून बाहेर काढायचंय. चल, निघ इथून. हे बघ नीता, इथून निघायचं. हा, चला निघा. नीता तू इथून नीता, निघा. चल, तुला आत्ताच्या आत्ता यशने त्याच्या कॅबिन मध्ये बोलवलं. चल. हे सगळं करून तुला काय मिळालं नीता? नीता, हे सगळं करून तुला काय मिळालं? आय वॉन्ट अन आन्सर फॉर दिस. आनंद झालाय मला. मला आनंद झालाय. शब्दात सांगू शकत नाही तेवढा आनंद झालाय. I'm so happy. I'm so happy. हे सगळं करताना तुला एकदाही कंपनीचा विचार मनात नाही आला? कंपनी? कंपनीने आजपर्यंत माझा कधी विचार केलाय का? कंपनीने कधी माझा विचार केलाय?
लेखाला नेहमीच इम्पॉर्टन्स दिला गेलाय आणि मला नेहमी कमी लेखला गेलाय. लेखाला मला या कंपनीतनं बाहेर काढायचं होतं आणि म्हणून मुद्दाम मी हे सगळं केलंय. काय करणार आहात आता? बोला. गप्पा का उभे राहिलात? बोला ना, काय करणार आहात? तुझ्यात इतकी गुरणी असेल असं कधी वाटलं नव्हतं नीता. यू आर फायर्ड. उद्यापासून तुला या कंपनीत कुठल्याही पोस्टवर जागा नाहीये. तुम्ही असं नाही करू शकत मिस्टर यश राजीव. तुम्ही हे विसरताय. तुमचे आणि लेखाचे फोटो माझ्याकडे आहेत आणि हे फोटो जर मी मीडियाला दिले तर मीडिया हे फोटो ब्रेकिंग न्यूज म्हणून अख्ख्या जगाला दाखवेल. आणि पोलिसांना मी हे सुद्धा सांगू शकते की तुम्ही माझ्या अंगावर हात उगारलात. तेव्हा काय करणार आहात मिस्टर यश राजीव? बोला बोला ना, गप्पा का उभे राहिला? नीता, तुला एक्झॅक्टली काय हवंय? मला जे हवंय ते मी साध्य केलंय. लेखा एव्हाना या कंपनीतून बाहेर गेली सुद्धा असेल. जस्ट वेट. तिच्या लेवलला जाऊ नको. हिचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. आधी लेखाला शोधलं पाहिजे, कारण ती खूप अपसेट झाली होती. सो कम ऑन, लेट्स गो. आपण लेखाला बघूया. लेखाला पाहिलाच? लेखा कुठे आहे? तर ते आताच बाहेर निघून गेले. शेवटी तुम्ही निघालात. तर तुम्हाला पटलं नाही ना माझं म्हणणं? हो नाही श्याम काका, तसं अजिबात नाहीये. मला तुमचं म्हणणं पटलं. थँक्यू व्हेरी मच. मला तुमच्याकडनं खरंच खूप शिकायला मिळालं. मग ही तयारी कुठली? हो माझी परीक्षा आहे. परीक्षा झाली की येईन परत. असं होय. पण नक्की परत या. तुमच्याशी बोललं की मला खूप बरं वाटतं. नाहीतरी इथे दुसरं आहेच कोण मी ज्यांच्याशी 2 शब्द बोलू शकेन. नक्की परत ये. गेस्ट हाऊसशी एक वेगळंच नातं आहे माझं. खूप आठवणी साचल्या तिथे. मी नक्की परत ये. मी इथे आलो होतो एका उद्देशाने. तो उद्देश अजूनही साध्य झालेला नाही, म्हणूनच मी परत येतो. चला श्याम काका, येतो मी. अहो, तुमचा नाश्ता राहिलाय, तो खाऊन जा. उदय साहेबांनी सक्त ताकीद दिली की तुम्हाला समोर बसून नाश्ता खायला लाव म्हणून. तुमच्या उदय साहेबांना सांगा त्यांचा समाचार घ्यायला मी लवकरच परत येईन म्हणून. येतो मी. नेमकं काय चाललंय आत्या आणि उदय काकाच्या मनात? आपल्या मैत्रिणीच्या मुलीशी, त्या सोनलशी यशचं लग्न लावून देण्याचा त्यांचा विचार आहे. कोण आहे कोण ही सोनल? आजपर्यंत तिचं नाव तर मी कधीच ऐकलेलं नाहीये. आणि आज अचानक ती मृदुला आत्याची लाडकी कशी काय झाली? का यशनी दुसऱ्या कोणाला लग्न करून या घरात बायको म्हणून आणू नये म्हणून तर त्यांनी हा प्लॅन केला नसेल?
ओळखीतली मुलगी या घरात आली म्हणजे घरावर राज्य करायला या दोघीही मोकळ्या. पण जर एखादी बाहेरची मुलगी आली तर ती यांचं ऐकेलच असं नाही. पण यशचं काय? या सगळ्यात त्याच्या भावनांचा कोणीच विचार करत नाहीये. नाही, हे सगळं मला यशला कळवावंच लागेल. लवकरात लवकर त्याला सावध केलेलंच बरं. नाही, नको. आत्ताच इतक्यात त्याला कळवायची गरज नाहीये. तिकडे उगाच त्याला टेन्शन येईल आणि आधी जरा बघूयात हे लोक काय करतायत ते, आणि नंतरच त्याला सगळं कळवूया. दॅट्स बेटर. तुला मला तू खूप आवडतेस म्हणून मी तुझ्याशी मैत्री केली आहे, सुखदुःखाच्या गप्पा शेअर करण्यासाठी. सॉरी, त्या दिवशी जेव्हा तू झोपली होतीस ना तेव्हा मीच तुझे फोटो काढले. लेखा, तू ठीक आहेस ना? लेखा प्लीज थांब. हे बघ, आमचं ऐकून घे लेखा. लेखा प्लीज, मी काय म्हणतो ऐकून तर घे ना एकदा प्लीज. लेखा, मला तुमचं काही ऐकायचं नाही. तुम्ही काय येताय माझ्या मागे? लेखा, तू तिकडे निघालीस, तुला माहित नाही आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी. काळजी वाटत असती तर हे सगळं झालं नसतं. सर, तुमच्या म्हणण्यावर मी ही कंपनी पुन्हा जॉईन केली. कशासाठी? हे सगळं अंगावर ओढवून घेण्यासाठी. सर, मी तुम्हाला आधीही सांगितलंय, मी एक सामान्य मुलगी आहे. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमध्ये उठण्या बसण्याची सवय नाहीये मला. सो प्लीज, मी रिक्वेस्ट करते, मला जाऊ द्या इकडनं. नका माझा पाठलाग करू. झाला तेवढा तमाशा खूप झालाय. लेखा, शांत हो. हे बघ, तुझा राग मी समजू शकतो, पण अगं मला सांग, जे झालं त्यात यशची काय चूक आहे? पण चूक कोणाची असली तरी भोगावा मलाच लागणार आहे ना. हे बघ लेखा, एक मिनिट सर. सर, तुम्ही ना खूप मोठी लोक आहात. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नसेल, पण माझं काय? बदनामी माझी होणार आहे ना. आज अख्ख्या ऑफिसला कळणार, उद्या आणखी 4 लोकांना कळणार. माझं काय होईल? लोक हे म्हणतील की यश राजीवने एका मुलीला फसवलं,
वापरून सोडून दिलं. सर, तुम्हाला काही फरक पडणार नाहीये. लोक आज चर्चा करतील, उद्या विसरून जातील. पण रस्त्यावर न येता जाता माझ्याकडे बोट दाखवायला विसरणार नाहीत लोक. मी हात जोडून विनंती करते, मला जाऊ द्या. मला माझ्याप्रमाणे आयुष्य जगू द्या आणि तुम्ही तुमच्याप्रमाणे जगा. लेखा